और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नगरसेविका समीना शेख यांना केडीएमसीच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या दोन्ही समितीत स्थान न दिल्यानं काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांच्याकडून वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप समीना शेख यांनी केला असून याबाबत त्यांनी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली आहे। तर संजय दत्त यांनी कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस पक्ष संपवल्याचा आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेसचे अवघे 2च नगरसेवक निवडून आले असून यामध्ये महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि समीना शेख यांचा समावेश आहे। यापैकी कांचन कुलकर्णी यांना काँग्रेसच्या गटनेते पदाची धुरा देण्यात आली आहे। कुलकर्णी यांना गटनेते पद दिल्यानं महापालिकेच्या इतर समित्यांमध्ये स्थान देणं नगरसेविका समीना शेख यांना अपेक्षित होतं। मात्र नुकत्याच केडीएमसीच्या वतीने स्थापित झालेल्या मोबाईल टॉवर समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समीना शेख यांचं नाव न देता काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी स्वतःचंच नाव दिलं। याबाबत समीना शेख यांनी कांचन कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता माजी आमदार तथा काँग्रेसचे हरियाणा प्रदेश प्रभारी संजय दत्त यांनी समीना शेख यांचं नाव समितीसाठी न देण्याच्या सूचना केल्या असल्याचं कुलकर्णी यांना सांगितलं असल्याचा आरोप समीना शेख यांनी केलाय। आपल्या विरोधात पक्ष अशी भूमिका आधीपासून घेत असून जेव्हा आपले वडील सलीम शेख काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाले होते तेव्हापासून संजय दत्त आपल्या वडिलांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत। संजय दत्त हे कल्याण डोंबिवलीत अथवा महाराष्ट्रात कोणत्याही पदावर नसताना देखील कल्याण डोंबिवलीत हस्तक्षेप करत असून कांचन कुलकर्णी यांच्या माध्यमातून ते पक्ष आपल्या ताब्यात ठेवू इच्छित आहेत। तर याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांनी दखल घेऊन न्याय देण्याची मागणी नगरसेविका समीना शेख यांनी केली है। मेरा नाम समीना सलीम शेख है। मैं प्रभाग क्रमांक 8 की नगर सेविका हूँ कांग्रेस पक्ष की। और आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस का हमारा मुद्दा है वो है अभी जो महापालिका में समितियां बन रही है उसके ऊपर। जैसे कि आपको मालूम है अभी 2 समितियां तैयार की गई है, एक है मोबाइल टावर समिति और एक है एपीएमसी मार्केट की समिति। तो दोनों ही समितियों में मेरा नाम हमारे गट नेता की तरफ से नहीं दिया गया है। और जब पहली समिति बनी गई थी मोबाइल टावर की तभी मैंने उनसे निवेदन की थी, रिक्वेस्ट की थी कि मेरा भी नाम आप किसी समिति में दीजिए। तो उन्होंने मुझसे कहा था कि हाँ मैं आगे तुम्हारा नाम समिति के लिए दूंगी। बाद में उसके बाद अभी 10 तारीख को एपीएमसी मार्केट की समिति गठित की गई जिसका 15 तारीख को एक मीटिंग भी हो गई है। वो समिति में भी मेरा नाम नहीं दिया गया। मैंने सिर्फ उनसे पूछा क्या मेरा नाम आपने ये समिति में भी क्यों नहीं दिया। तो कांचन कुलकर्णी का कहना है क्या मैं आपका नाम नहीं दे सकती क्योंकि मुझे संजय दत्त भाई ने बोले क्या सिर्फ तुम्हारा ही नाम देना है, मतलब कांचन कुलकर्णी का ही नाम देना है, समीना शेख का नाम नहीं देना। इसी बात पे आज ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई है। अब तो ये संजय दत्त को और कांचन कुलकर्णी को ही पता होगा कि क्यों वो हमारे इतने अगेंस्ट है। और ये अगेंस्ट ये अभी से नहीं है, ये अगेंस्ट हमारे है जब से मेरे अब्बा सलीम शेख माइनॉरिटी के जिला अध्यक्ष बने थे। संजय दत्त साहब उस टाइम से मेरे अब्बा के अगेंस्ट है। और अब तो वो यहाँ कल्याण डोंबिवली के या फिर महाराष्ट्र प्रदेश के कोई प्रभारी भी नहीं है, वो हरियाणा के प्रभारी है। फिर भी वहां बैठ के यहाँ कल्याण डोंबिवली में जो होगा वो सब चीजों को वो कांचन कुलकर्णी के तहत नियंत्रण करना चाहते हैं, वो सब चीजों पे वो काबू करना चाहते हैं और वो काबू कर रहे हैं। वरिष्ठों से यही मांगनी है क्या वो इस मुद्दे को लेकर बात करे और हमें जो न्याय मिलना चाहिए वो हमें दे, क्योंकि अगर ऐसा ही चलता रहा तो ये मुझे किधर भी आगे बढ़ने नहीं देंगे, महापालिका में भी नहीं। और हो सकता है आगे चल के हमारे प्रभाग के जो काम है उनमें भी वो रुकावटें खड़ी करे जिससे हमें हमारे प्रभाग में भी काम करने के लिए मुश्किलें आ जाए।
तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी देखील संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले असून केडीएमसीच्या दोन्ही समितीत समीना शेख यांचं नाव दिलं नाही. संजय दत्त आधीपासून आपल्याला डावलत असून केडीएमसी निवडणुकीत तिकीट देताना देखील डावललं होतं. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना आधी तिकीट दिलं, निवडणुकीत देखील आपल्या विरोधात त्यांनी काम केलं. संजय दत्त हे कल्याण डोंबिवलीत कोणतेही पद नसताना हस्तक्षेप करतायत. गेल्या 12 वर्षांपासून भाजपचे सरकार असून गेल्या 15 वर्षात संजय दत्त यांनी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम केलंय. 2005 साली केडीएमसीत काँग्रेसचे 25 नगरसेवक होते, मात्र आता फक्त 2च नगरसेवक उरलेत. तर संजय दत्त हे भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करत असून यामध्ये वरिष्ठांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी शेख यांनी केली आहे. मग आता जसं मुलीने सांगितलंय समीना सलीम शेखनी, ती पहिली मोबाईल टावरची समिती झाली महानगरपालिकामध्ये आणि आता 10 तारखेला काहीतरी दुसरी प्रेमसी मार्केटला एक समिती झालेली. तर या दोन्ही समितीमध्ये मुलीचं नाव नाही दिलं. जे आमची गटनेता कांचन कुलकर्णी आहे, तिला मुलीने विचारलं की बाबा माझं तू नाव का देत नाही, तर ती सरळ तिने सांगितलं तिला की मला संजय दत्तनी सांगितलं नाही आहे की तू स्वतःचं नाव दे, तिचं नाव कुठल्याही समितीमध्ये द्यायचं नाही. आता माझा एक सवाल असा आहे की संजय दत्त जो माणूस आहे हा मला ज्या टायमाला जिल्हाध्यक्ष पद भेटलं तेव्हापासून ते आजपर्यंत तो मला कुठल्याही याच्यामध्ये तो डावळत आलेला आहे. आणि मला तिकीट द्यायच्या टायमाला पण त्यांनी एवढं पुरचोट कोशिश केली होती की समीना सलीम शेखला तिकीट भेटलं नाही पाहिजे म्हणून. ते तिकीट मला जे नवीन कार्यकर्ता होते जे दुसऱ्या पार्टीतून आले त्यांना त्यांनी 4 वाजता 5 वाजता तिकीट दिले दिवसा, पण मला तिकीट भेटलं रात्री सकाळी 4 वाजता. तर तुम्ही लक्षात घ्या की संजय दत्त माझ्या विरोधामध्ये किती आहे. आणि त्यांनी हे तर केलं पण इलेक्शनमध्ये पण त्यांनी माझ्या विरोधामध्ये काम करायचं काम केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की संजय दत्त हा जो आज माजी आमदार आहे त्याचं महाराष्ट्र लेवलला कुठलं पद आहे की नाही मला माहीत नाही. तो सध्या आता हरियाणाचा प्रभारी आहे, पण तो कल्याण डोंबिवलीमध्ये एवढा इंटरफेअर करतो. तर हे लक्षात घ्या की गेल्या 12 वर्षापासून इथं बीजेपी गव्हर्नमेंट सरकार आहे आणि संजय दत्तनी 15 वर्षामध्ये पुरं कल्याणची काँग्रेस खतम केली. 2005 मध्ये 22 नगरसेवक होते आणि आज 2 नगरसेवक राहिले. याचं एकच कारण आहे की कल्याण डोंबिवलीचे हातामध्ये आपलं सगळं सूत्र येऊन त्यांनी आपल्या फेवरचे जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्ष असेल किंवा जिल्हा अध्यक्ष आपल्या फेवरचं घेतो आणि बाकी कुणाला काय तो काम करायला देत नाही होत तसे. आणि त्यांच्याकडनं बसून त्यांनी सगळे सेटिंग त्याचं करायचं काम आहे. एवढंच आहे. मी एक पत्र पण लिहिलेलं आहे की असं मला वाटतं की आज बीजेपीचा स्लीपर सेल काम करतो कल्याण डोंबिवलीमध्ये. नाहीतर सांगा तुम्ही 35 वर्ष झाले आज कल्याण डोंबिवलीला एक आमदार नाहीये. त्याचं कारण काय पश्चिमला की एकच आहे, हा संजय दत्त. नाहीतर चांगले लोक होते. आता वरिष्ठाकडे एकच माझी अपेक्षा आहे की या आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत मी त्यांना सूचना देतो की याच्यावरती स्वतः तुम्ही काहीतरी लक्ष घाला आणि लक्ष घालून याला जो काय तुम्ही निर्णय देता तो मला मान्य असेल. तुम्हाला पण असं वाटत असेल की नाही ते कांचन कुलकर्णीला जर सगळ्या समित्या भेटल्या पाहिजे तर मग आम्हाला त्याच्यात काही हरकत नाहीये. पण हा जो आज आम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेतली हे तुम्ही याच्यावर नीट ध्यान नाही दिलं तर मग मी पुढं काय करेन ते मला माहिती आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.